एकनिष्ठ मनोज पेरे पाटील, आता हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालं आहे. कानाकोपऱ्यात त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. मात्र मनोज पेरेंचे राजकारणाला प्रवास अनेकांना माहिती नाही आहे. राजकारणात कशी सुरुवात झाली आणि मनोज पेरेंना राजकारणात का यावं वाटलं? 2017ची निवडणूक आली. 2017च्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद निवडणूक आली. बरं. तर त्यावेळेस मग मी त्याच्या भावाच्या पाठीमागं थोडेफार मला कामं करण्याचा चान्स मिळाला. 12 ते 17 या कालावधीमध्ये चान्स मिळाल्यामुळं थोडेसे लोक घरी येणं, पाण्याचे प्रश्न असतील, माता भगिनी येणं, पाणी नाही आलं, हे ते कनेक्टिव्हिटी अशा चालू असल्यामुळं मग मी पण हळूहळू थोडंसं त्या प्रवाहाकडे जात लागलो. 2016ला मग उपतालुका प्रमुख पदाची जबाबदारी पक्षाने माझ्यावर सोपवली. शिवसेनेने सोपवली. मग सोपवल्याच्या नंतर त्या ठिकाणी माझ्या डोक्यात पण नाही. एक माझा वाढदिवस होता. माझ्या मित्रमंडळीने त्या ठिकाणी ज्यावेळेस सैराट सिनेमा एकदम टॉपला होता, त्यावेळेस तो एक मंग्या म्हणून मुलगा आहे त्याच्यामध्ये, तो रोल करणारा जो मंग्या आहे, तर त्यावेळेस माझ्या मित्रमंडळीने त्याला माझ्या वाढदिवसाला त्याला निमंत्रित केलं. तो वाढदिवसाला आला आणि मला पण माहीत नाही माझा वाढदिवस इतका मोठा होईल. उपतालुका प्रमुखची जबाबदारी आणि वाढदिवस हा दोघांनी कंबाईन केला, म्हणजे सोबत करून तो वाढदिवस एक वेगळं रूप मुलांनी दिलं माझ्या डोक्यात. आणि त्यावेळेस आमच्याकडे जिल्हा परिषदचा रणधुमाळ थोडा दिवस चालू होणार होतो काही दिवसामध्ये. मग त्यावेळेस निवडणूक लढवायची असं डोक्यात नसल्यामुळं मी सॉफ्ट कॉर्नर चालत होतो. पण त्यावेळेस वाढदिवस झाला, तो कार्यक्रम झाला, एकदा जंगी झाला, टॉपमध्ये झाला. एक 15-20 दिवस त्या वाढदिवसाची एवढी चर्चा आमच्या परिसरामध्ये झाली. मग त्यावेळेस लोक म्हणणे, नाही आता जिल्हा परिषदला हाच उमेदवार पाहिजे, हाच माणूस आपल्याला पाहिजे.